नमस्कार. 9.2 मध्ये आता आपण पहिला प्रश्न सोडूया. एक वस्तू 7,500 मध्ये विकत घेतली जाते. विकत घेतली जाते म्हणजे इथं काय खरेदी केली जाते. खरेदी करणे किंवा विकत घेणे म्हणजे एकच अर्थ होतो की नाही. हां, पण फसवण्यासाठी आपल्याला असे प्रश्न येऊ शकतात म्हणून गोंधळून जायचं नाही. भले लागला 2 वेळा वाचायचा तो प्रश्न. आणि 8,400 मध्ये विकली जाते म्हणजे ही विकी. हे काय आहे? विकी. तर होणारा नफा आहे. आता विकी मिळाली तुम्हाला, खकी मिळाली, मग नफाचं सूत्र काय आहे? नफा बरोबर विकी. विकी किती आहे? 8,400. खकी किती आहे? 7,500. आणि यांची जर वजाबाकी केली ती येते 900. किती आली? 900. पर्याय क्रमांक आहे डी. बघा या ठिकाणी एक आता निरीक्षण केलं तर सी मध्ये पण 900 आणि डी मध्ये म्हणजे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. कोणताही गोल केला तरी तुम्हाला ते बरोबर द्यावे लागतील. ठीक आहे. प्रश्न दुसरा. एका माणसाने एक जुनी सायकल 750 रुपयाला खरेदी केली. किती? 750 रुपयाला. आणि तिच्यावर दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केला. दुरुस्ती म्हणजे ती खरेदी किंमतमध्ये झाली म्हणजे त्याच्यामध्ये 50 मिळवले म्हणजे टोटल खर्च आला त्याला 500 रुपये. म्हणजे ही काय आहे? खकी. काय आली? खकी. आता इथपर्यंत आपण जे दिलं होतं ते गणिती भाषेत मांडलं. जर त्याने 600 रुपयाला विकली म्हणजे विकी किती आहे? 600. खरेदी किंमत 500, विकी 600. मग नफा किती झाला त्याला सांगा? 100. कारण की 600 वजा 500 100. नफा किती येईल? 100. म्हणजे पर्याय क्रमांक आहे बी. हां, बघा पुढचा पण तसाच आहे. एका माणसाने टेबल 750 ला खरेदी केला आणि त्याच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च म्हणजे खरेदी किंमत ही दोघांची बेरीज करून मिळवावी लागेल. प्लस 50 म्हणजे 700. त्याने 850 ला विकले म्हणजे विक्री ही त्याला लाभ. इथं लाभ शब्द आलाय. लाभ म्हणजेच नफा. लाभ म्हणजे शब्द जरी बदलले तरी मात्र अर्थ बदलत नाही. लाभ म्हणजे नफा. म्हणजे नफा काढायचा. लाभ किती झाला म्हणजे 850 ला विक्री किंमत आहे, खरेदी किंमत 700, तर नफा झाला 140. लाभ किती झाला? 140. पर्याय क्रमांक सी. हां, प्रश्न 14 कडे जाऊया आपण. 4.25 लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन 1.25 लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केले. बघा मग खरेदी किंमत 4.25 लाख रुपये म्हणजे 3,75,000. 75च्या पुढे 3 घरं. 1.25 लाख रुपये. 1.25 लाख रुपये म्हणजेच 1,25,000. म्हणजेच एकूण खरेदी किंमत किती आहे बघूया आपण. म्हणजे एकूण खरेदी किंमत आहे 5 लाख रुपये. किती आहे? 5 लाख रुपये. हां, तर ते 6 लाख रुपयांना विकले आणि मग विक्री किंमत किती आहे? 6 लाख रुपये. तर व्यवहारात झालेला नफा किती? 5 लाख रुपये खर्च आला म्हणजे खरेदी किंमत 5 लाख रुपये. 6 लाखाला विकला मग नफा किती आला? तर 1 लाख रुपये. पर्याय क्रमांक आहे बी. इथं 1.5 लाख नाही, 2 लाख नाही, 50,000 नाही. इथं 1 लाखाचा फरक आहे. 1 लाख रुपये. प्रश्न 5वा. एका माणसाने एक स्कूटर 47,000 रुपयाला खरेदी केले. तिच्या दुरुस्तीवर 3,000 रुपये खर्च केला म्हणजे 47 आणि 3,000 म्हणजे 50,000 रुपये हे झालं खरेदी किंमत. त्याने ती 52,000ला विकली. त्याचा नफा किंवा तोटा. खरेदी किंमत 50,000 आणि 52,000ला विकली. हां, म्हणजे विकली म्हणजे नफा झालाय की नाही त्याला? नफा किती झालाय मग? तर नफा झालाय 2,000 रुपये. 52,000 वजा 50,000 नफा झालाय 2,000. हां, स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न. राहुलने जुना दूरचित्रवाणी संच 3,000 रुपयाला विकत घेतला. जुना घेतला. हां, त्याने त्याच्या दुरुस्तीवर 300 रुपये खर्च केला म्हणजे खरेदी किंमत काय आहे? 3,000 अधिक 300 म्हणजे 3300 रुपये. आणि त्याने तो संच 3500ला विकला. कितीला विकला? 3500ला. म्हणजे विक्री किंमत आहे 3500 आणि ही खकी होती. तर त्याला नफा किती झाला? मग नफा बरोबर विकी वजा खकी म्हणजे 3500 वजा 3300. किती रुपये नफा झाला? 200. तर 200 रुपये नफा झाला. पर्याय क्रमांक आहे ए. अशा पद्धतीने सोपा आणि सुटसुटीत हा घटक आहे. कोणत्याही प्रकारचा अवघड प्रश्न याचे टाकलेलेच नाहीत.
मागच्या वर्षाप्रमाणे खूप सोपा घटक झालेला आहे. त्यामुळे कोणते प्रश्न तुम्हाला अडचण येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.